हेतू काय, उद्देश काय? मॅडमनी सांगितलं म्हणून जॉईन केला, सरांनी सांगितलं म्हणून जॉईन केला, मैत्रिणींनी सांगितलं म्हणून जॉईन केला. चला घरी थोडाफार वेळ आहे, मग काहीतरी करू, नटायला मिळत आहे म्हणून करायचा नाही ना. तर हा जो कोर्स आहे त्याच्या मागचा उद्देश आहे स्वावलंबन. काय? स्वतःच्या पायावर उभं राहता येणं. आजच्या काळामध्ये तुम्ही किती शिकला याला महत्व नाही. कित्येक लोक ग्रॅज्युएट आहेत, प्लेन BA 15वी झाले, 17वी झाले, नाही का, पण काही करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान. काय? आणि पुस्तकी ज्ञानामध्ये काय, पुस्तकातलं वाचायचं, आठवायचं आणि प्रश्नपत्रिका बघायच्या आणि उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं, त्याला म्हणतात ज्ञान. काय म्हणतात? पण ते पुस्तकी ज्ञान आहे. आणि आजच्या काळात फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही, कारण म्हणतात सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत, ते कमवावंच लागतं. आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच मान आहे आजकाल. तुम्ही किती विद्वान आहेत, किती ज्ञानी आहेत, किती गुणी आहेत, त्याच्याकडे लोक बघत. प्रमुख पाहुणा कोणाला बोलवायचं म्हटलं की पहिलं फक्त श्रीमंत कोण आहे गावातला, देणगी कोण द्यायची, नाही का, त्यालाच बोलवतात ना. एखादा विद्वान असला त्याला बोलवतात. आणि म्हणून या कोर्सचा उद्देशच असा आहे की प्रत्येक मुलीनं, प्रत्येक महिलेनं, प्रत्येक व्यक्तीनं स्वावलंबी झालं पाहिजे. स्वावलंबी झालं तर आपला आत्मविश्वास वाढतो, जगण्याला काहीतरी दिशा मिळते आणि आयुष्यामध्ये काहीतरी करता येतं. मी एक व्हिडिओ बघत होतो,